नमस्कार मंडळी, मी रितिका आग्रे, रितिवी ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आम्ही आलो आहोत अलिबाग मध्ये। अलिबाग मधील आज आम्ही पद्मदुर्ग किल्ला आणि मुरुड जंजिरा किल्ला करणार आहोत आणि वेळ भेटला तर आजूबाजूचा परिसर आम्ही आज बघणार आहोत। तर आता आम्ही पहिल्यांदा चाललोय पद्मदुर्ग किल्ल्यावरती आणि इथे आज आप्पा परब सुद्धा येणार आहेत। तर जर त्यांची भेट झाली तर तुम्हाला आम्ही नक्की दाखवू, पण आजच्या या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मुरुड जंजिरा पद्मदुर्ग किल्ला हा बघायला भेटेल। तर कुठेही जाऊ नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर आता आपण पद्मदुर्ग किल्ल्याकडे जाऊया। फ्रेंड्स, आता आम्ही चाललोय पद्मदुर्ग किल्ल्यावरती आणि आता आम्ही बसलोय बोटीमध्ये। हे आहे आमचं पब्लिक, पूर्ण आमच्या टीम सोबत पूर्ण आहे आणि आमची टीम आहे आणि आता आम्ही या बोटीतून पद्मदुर्ग किल्ल्याकडे जाणार आणि समुद्र मागचा बघा किती लाटा उधळत आहेत ना। तुम्हाला समोर दिसत असेल पद्मदुर्ग किल्ला, अगदी थोड्याच अंतरावर 3 किलोमीटर अंतरावरती हा किल्ला आहे। आणि बोटीमध्ये बसल्यानंतर आपल्याला सेफ्टी जॅकेट दिलेले जातील, ते घालणे बंधनकारक आहे कारण लाटा खूप मोठ्या असतात, त्याच्यामुळे मध्यभागी हा किल्ला आहे, त्याच्यामुळे आपल्याला जॅकेट घालणं हे खूप बंधनकारक आहे। तर फ्रेंड्स, आता आम्ही पद्मदुर्ग किल्ल्यावरती पोहोचलोय आणि हा समोर बघता आहे तो मेन गेट आणि माझ्या मागे आहे हे तटबंदी। इथे वास्तू थोड्या पडलेल्या आहेत, जेवढं काही बघता येईल आपल्याला तेवढं आपण बघूया। आणि त्याच्या इथे समोर बघता इकडे आहेत तोफा, या समोर 4 तोफा आहेत छोट्या छोट्या। चौकाच तर फ्रेंड्स, ही बघता आता समोर आहे ही तटबंदी आहे आणि पूर्ण ढासळलेली आहे, पूर्ण म्हणजे समुद्राचा अर्धा भाग आता किल्ल्याने कव्हर केलेला दिसतो, कारण पूर्ण तटबंदी ही पडलेली आहे। होत्या तोफा होत्या, त्या कालांतराने तुटल्या, त्यामुळे आता कमी तोफा आहेत या ठिकाणी। आणि आता आपण उभे आहेत ना, याला पडकोट म्हणतात। आणि ते मागची भिंत आहे ना, ती एक ती तटबंदीची भिंत आहे, म्हणजे जो शत्रू मारा करतील ना, तो पहिला मारा या साईडने असेल तर पहिले ह्या भिंतीवर लागेल आणि त्या साईडला जंजिरा किल्ला आहे, तर तो जंजिराचा किल्ला तिकडनं समजा तो सिद्धी आपल्याला मारा करत असेल तर तो या साईडने लागेल। समजा ही पण भिंत तुटली तर पडकोट तो सांभाळेल तो मारा, त्या पडकोट म्हणतात त्याला। ही मुरुडची ग्रामदैवत आहे आपली, मुरुडची ग्रामदैवत आहे। हा जो कोट आहे ना, कोट, त्या कोटावर नाव पडलं कोटेश्वरी। तर इथला जो खांब होता ना, तो वाहत वाहत तुटून तो दिसला, तो 2 खांब होते, एक इथे राहिला, आपला अर्धा तुटून वाहत वाहत तिकडे गेला, तर तिकडे तो ज्या ठिकाणी लागला ना, तर तिथे तो हे केला, तिथे मंदिर बांधलं आणि तिथे आहे तो अजून खांब, जुना टाईप मधला खांब। आणि दरवर्षी जत्रा असते ना इथे ह्याच्यामध्ये, देवीच्या ह्याच्यामध्ये नवरात्रीमध्ये। आता ही त्याची शिवाय आपलं संभाजी महाराजांनी स्थापन केली त्या काळात हे दगड आहे आता सध्या, आणि ह्याच्या नंतर पेंटिंग केलंय। बाकी मोठं मंदिर होतं पण ते कालांतराने तुटून वगैरे उद्ध्वस्त झालंय। हे जे शौचालय आहे पद्मदुर्गावरील आहे, शिवाजी महाराजांच्या काळातील आहे, बघू शकता त्या काळातलं बांधकाम। उंचीवर माहित पडतं की आपल्याच लेवलला असतील बहुतेक मावळे का, फक्त बुरुज आहेत ना, बुरुज। जेव्हा या ठिकाणी ब्रिटिश अधिकारी आला होता ना, तर त्यांनी जेव्हा त्या काळामध्ये चित्र काढलं होतं ना, तर त्या म्हणजे जेवढे बुरुज आहेत ना त्या ठिकाणी असे टोप्यासारखा आकार होता, टोप्यासारखा। त्याच्यामुळे
पद्मदुर्ग म्हणतात त्याला. म्हणजे हे कसं एक असं एक कमळाच्या पाकळ्या कशा असतात त्या टाईप मध्ये. माझा फोटो आहे तो, दाखवून घरी तुम्हाला. मग त्या टाईप मध्ये हा किल्ला होता. पण कालांतरानंतर मध्ये ते वरचं छत गेलं असेल, नंतर मग हेच फक्त स्ट्रक्चर राहिलं आपल्याकडे. तर आता ना आम्ही या बुरुजावरती उभे आहोत. इथे ऍक्च्युली 3 बुरुज आहेत, पण त्यातला बघण्यासारखा हा एकच बुरुज इथे आहे. तिथे एक मोठी तोफ आहे, खूप मोठी तोफ आहे. अशाच त्या तोफा आपल्याला मुरुड किल्ल्यावरती पण बघायला भेटतात. पण पद्मदुर्ग किल्ल्यावरती आतापर्यंत पाहिलेली ह्या 2 तोफा इथे मोठ्या दिसल्या. तुम्ही बघू शकता हा किती मोठ्या याच्यामध्ये आहेत त्या. मंडळी हे बघता, हे ना भुयारी मार्ग आहे आणि आता ह्याचं बांधकाम हे पूर्ण सिमेंट आणि रेतीने केलेलं आहे असं दिसतंय. आणि समोरचा भाग हा त्यांनी पूर्ण पॅक केलेला आहे, म्हणजे हे लेटेस्ट बांधकाम केलेलं आहे. मंडळी हे आहेत ज्येष्ठ इतिहासकार आप्पा परब. आणि तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे या किल्ल्याला 350 वर्ष कंप्लीट झालेली आहेत. तिथे एक छोटासा प्रोग्राम आहे, तर आप्पा परब जे आहेत आपले ते तिथे आलेले आहेत, बसले तिथे. आणि त्यांची आज आम्हाला इथे भेट झाली, हे आमचं भाग्य आहे. त्यांनी खूप अशी पुस्तकं लिहिलेली आहेत आपल्या इतिहासावरती. आणि आज पद्मदुर्ग किल्ल्याला एक इथे थोडंसं एक पद्मदुर्ग शौर्यगाथा ऐतिहासिक संमेलन म्हणून आहे. आणि इथे गुरुवर्य श्री आप्पा परब, ज्येष्ठ इतिहास संकलक श्री विक्रमसिंग मोहिते, सेनापती अंबिराव मोहिते यांचे वंशज आणि निलेश सर पाटील, अमरराव अधिकारी लाईजी यांचे वंशज इथे आलेले आहेत. तर एक छोटासा प्रोग्राम स्टार्ट नाही झालाय प्रोग्राम, पण होईल. पण तोपर्यंत आम्ही बहुतेक इथून निघू, कारण इथे बोटीचा फक्त 1 तास फिरायला देतात. मंडळी या किल्ल्याबद्दल आपण थोडी माहिती जाणून घेऊया. पद्मदुर्ग, ज्याला कासा किल्ला म्हणून ओळखले जाते, हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील मुरुडच्या समुद्रात स्थित एक ऐतिहासिक जलदुर्ग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सिद्दीच्या जंजिरा किल्ल्याचा शह देण्यासाठी हा किल्ला उभारला होता. शिवाजी महाराजांनी 1670च्या दशकात मुरुडच्या किनारपट्टीवर सिद्दीचे सर्वस्व मोडून काढण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती केली. हा किल्ला मुरुड गावातील समुद्रात एका खडकावर बांधलेला आहे. या किल्ल्याचे बुरुज कमळाच्या पाकळ्यांसारखे असल्यामुळे याला पद्मदुर्ग नाव देण्यात आले. जंजिराला पायबंद घालण्यासाठी आणि भागात मराठा नौदल मजबूत करण्यासाठी पद्मदुर्ग महत्त्वाची भूमिका बजावत असे. या किल्ल्याला 2 मुख्य भाग आहेत, मुख्य किल्ला आणि पडकोट किल्ला. मुख्य किल्ल्यात प्रवेश केल्यानंतर दोन्ही बाजूला देवड्या आहेत आणि 3 तोफा पाहायला मिळतात. शिवाजी महाराजांनंतर हा किल्ला संभाजी महाराजांच्या काळातही मराठ्यांच्या ताब्यात होता. त्यानंतर त्या काळात तो सिद्दीकडे गेला आणि नंतर पेशव्यांनी तो पुन्हा जिंकला. हा किल्ला सध्या भारतीय पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली आहे, जिथे जाण्यासाठी मुरुड जंजिऱ्यावरून बोटीची सुविधा उपलब्ध असते. पद्मदुर्गामुळे सिद्दीच्या वर्चस्वाला मोठा धक्का बसला होता आणि महाराजांनी याबद्दल म्हटले होते की पद्मदुर्ग वसवून राजापुरीच्या उरावरी दुसरी राजापुरी उभी केली आहे.
हा जी खिडकी आहे ना ही त्या साईडला का ते तोफ्याचा गोळा ऍक्च्युली दोन गोळे अडकले तिथे तोफ्याचे. या साईडला आहे एक त्या साईडला आहे काय त्या राईट साईडला हा 2 तोफ्याचे गोळे अडकले. एक साक्ष आहे. मंडळी, या व्हिडिओचा शेवट आम्ही इथेच करतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि नेक्स्ट व्हिडिओ पाहायलाही विसरू नका. थँक्यू.